पत्रकार भावांनो, बंधूंनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये प्रत्येकाला अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा अधिकार दिलेला आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर क्रांतिकारी शेतकरी संघटना अत्यंत आक्रमकपणे लोकशाही मार्गाने आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करत असते। आपल्या जिल्ह्यामध्ये आणि या विभागामध्ये मराठवाड्यामध्ये गजानन कावरखेंसारखा एक लढवय्या नेता शेतकऱ्यांसाठी सातत्याने लढत असतो। गजूभाऊ असतील, नामदेव पतंगे असतील, कायम या भागातल्या शेतकऱ्यांचा आधार म्हणून काम करतात आणि शेतकऱ्यांसाठी भांडताना त्यांना जे जनसमर्थन लोकांमधून मिळत आहे, लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत आहे, त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली आहे, चळवळीच्या विचाराचे लोक तयार होत आहेत, हे पाहून तुमच्या हिंगोलीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी या जिल्हा प्रशासनाला प्रेशर करून, दबाव टाकून गजानन कावरखे यांची तडीपारी काढलेली आहे। आता मला सांगा, गजानन कावरखे यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते सगळे गुन्हे हे आंदोलनाचे आणि चळवळीचे आहेत। यामध्ये कुठला गुन्हा आहे? रास्ता रोको केला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, सरकारचा पुतळा जाळला, एखाद्या मंत्र्याचा पुतळा जाळला, एखाद्या ठिकाणी उपोषण केलं, एखाद्या ठिकाणी धरणे आंदोलन केलं, मोर्चा काढला, लोकशाही मार्गाने आंदोलन करताना हे गुन्हे दाखल झालेले आहेत। यामध्ये एकही गुन्हा गजानन कावरखेंवर हा बलात्काराचा नाही, हा दरोड्याचा नाही, हा चोरीचा नाही, का 307चा नाही, मर्डरचा, हाफ मर्डरचा नाही, कुठे साधी मारामारी सुद्धा या माणसानं केलेली नाही। फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करताना त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत हे गुन्हे चोरी, दरोडा, बलात्काराचे गुन्हे नाहीत, मर्डर, हाफ मर्डरचे गुन्हे दाखल नाहीत। यांच्यावर दाखल असलेले जे गुन्हे आहेत ते शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातले, लोकशाही मार्गाने दाखल केलेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत। आणि गजानन कावरखे आणि नामदेव पतंगे या व्यक्तींना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं महाराष्ट्राचं पाठबळ आहे आणि जनसमर्थन मोठ्या प्रमाणात मिळतं। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, म्हणून तानाजीरावने पोलीस विभागाला प्रेशर केलं, महसूल विभागाला प्रेशर केलं आणि त्यांनाही तडीपारीची नोटीस दिलेली आहे। या देशामध्ये आंदोलन करणं म्हणजे गुन्हा आहे का? चळवळ करणं म्हणजे गुन्हा आहे का? अरे, आंदोलन करणं आमचा अधिकार आहे। तडीपारी कुणाची काढत असतात? की ज्या व्यक्तीची दहशत आहे, ज्याला सामान्य जनता घाबरते, तो माणूस घराच्या बाहेर निघला की लोक घराच्या आत पळतात, एवढी दहशत असणारा, गुंडागर्दी करणाऱ्या माणसाची तडीपारी काढत असतात। परंतु हे सरकार गुंडांचे सत्कार करतंय, बलात्कारांना जवळच्या खुर्चीवर बसवणार, जे चोऱ्या करतात, दरोडे टाकतात, स्कॅम करतात मोठे मोठे, त्यांना मोठमोठ्या पदावर बसवतात, त्यांना व्हाईट कॉलर देतात, पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर जरी असले तरी पांढरे कपडे घातले, आपल्या बाजूला बसवले की ते स्वच्छ चारित्र्याचे होऊन जातात। आणि शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या गजानन कावरखे यांच्यावर जर तडीपारीची नोटीस अशा पद्धतीने निघत असेल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी खपून घेणार नाही, लक्षात ठेवा। यांना वाटतं की चळवळीतल्या माणसाला तडीपार केलं, गजानन कावरखे, नामदेव पतंगेला तडीपार केलं म्हणजे इथले आंदोलनं थांबतील, इथल्या चळवळी थांबतील, पण असं होणार नाही, लक्षात ठेवा। या तडीपाऱ्या बिडीपाऱ्याला आम्ही घाबरत नाही, आम्ही लढणारी माणसं आहोत। आमच्या समोर शहीद भगतसिंगाचा आदर्श आहे, आमच्या समोर क्रांतिसिंह नाना पाटलांचा आदर्श आहे, आमच्या समोर महात्मा गांधींचा, बाबासाहेबांचा आदर्श आहे, छत्रपतींचा आदर्श आहे। किती संकट आले, किती दबाव टाकला तरी आम्ही थांबणार नाही, आम्ही लढणारी माणसं आहोत। बघितलं का तुम्ही? ही तडीपारीची नोटीस आमच्या गजानन कावरखेंनी लॅमिनेट करून ठेवली घरामध्ये लावायला।
कारण हा आमच्यासाठी पद्मश्री पुरस्कार आहे. अरे पुढच्या पिढीमध्ये आमचे लेकरं, आमचे नातू पंतू सांगतील ना अभिमानाने की आमचे बाबा, आमचे आजोबा, त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं त्यांना त्या काळामध्ये तडीपार केलं होतं, ते शेतकऱ्यांच्या लढ्यातले क्रांतिकारक होते. आम्ही काही तुमच्या तडीपारीला घाबरणार नाही. मला तडीपार केलं 2013 साली काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने. मी पण 2.5 महिने जिल्ह्याच्या बाहेर राहिलो, पण मी डगमगलो नाही. लक्षात ठेवा, आम्ही भांडत राहिलो, संघर्ष करत राहिलो. त्यामुळं गजानन कावरके घाबरणारं व्यक्तिमत्व नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत. आणि तानाजीरावला मी सांगतो, मुटकुळे, तुमचा खुळखुळे कधी होईल समजणार पण नाही तुम्हाला. शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका. आम्ही जर ठरवलं आणि गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला एकत्र केलं तर तुमची खुर्ची कधी काढून घेऊ हे तुम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की तुमचे आमदार भारतीय जनता पार्टीचे तानाजीराव मुटकुळे पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला दबावामध्ये घेऊन अशा पद्धतीनं चळवळीतल्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतायत. गृह खातं तुमच्याकडे आहे, याची सोय तुमच्यावर पण येणार आहे. याचा निकाल तातडीनं लावा. कायदेशीर लढाई आम्ही करत राहू, त्याला आम्ही घाबरणार नाही. पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही तडीपारी काढली, जे महसूल विभागाचे अधिकारी खाजगीत आम्हाला सांगतात की आमच्यावर प्रेशर आहे नेत्यांचं, त्यांनाही माझं सांगणं आहे की तुमचं पद टिकवण्यासाठी, तुमची पोस्टिंग टिकवण्यासाठी नेत्यांच्या दरबारातल्या हुजरेगिरी बंद करा. दरबारातले हुजरे होऊ नका. नोकरी करायची असेल अधिकारी म्हणून पोलीस खात्यात, महसूल खात्यात, तर जरा निधड्या छातीनं करा, मर्दासारखी करा. चांगली पोस्टिंग मिळाली पाहिजे म्हणून नेत्यांच्या दारात सकाळी जाऊन पाय चाटायचे, नेत्यांना झेलायचं, हा धंदा बंद केला पाहिजे अधिकाऱ्यांनी. नाही तर असल्या अधिकाऱ्यांचा सुद्धा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कुत्र्याला दगड मारला तर कुत्रं दगडाला डसतंय, वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला डसत नाही. ज्या दिशेनं दगड आला, ज्यांनी दगड मारायला लावला त्याचं नरडं फोडल्याशिवाय राहत नाही. आम्ही वाघाचे बच्चे आहोत. ज्यांनी पोलीस आमच्या अंगावर पाठवले, ज्यांनी महसूलचे अधिकारी आमच्या अंगावर पाठवले, त्यांच्या खुर्च्या येणाऱ्या काळामध्ये काढून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लक्षात ठेवा, आम्ही गावगाड्यातले सामान्य शेतकऱ्यांची पोरं आहोत. अरे इंग्रज पण एवढ्या वाईट पद्धतीने वागले नव्हते. तुम्ही एवढ्या वाईट पद्धतीनं चळवळीतल्या लोकांशी वागताय. आम्ही आवाज उठवायचा नाही का? आम्ही भांडायचं नाही का? आम्ही बोलायचं नाही का? इकडे तुमच्या तानाजीरावच्या पायाखालची वाळू सरकली, तिकडे बुलढाण्याला मी लोकसभेची निवडणूक लढलो अपक्ष प्रतापराव जाधवांच्या विरोधामध्ये, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, ते भांबावले. मी अपक्ष असून सुद्धा 4 विधानसभा मतदारसंघात घाटावर मी लीड घेतला आणि टफ फाईट दिली. 2.5 लाख मतं मला लोकांनी दिली. प्रतापराव जाधवच्या पायाखालची वाळू सरकली. आणि काही महिन्यांपूर्वी आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष मेहकरचे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना 9 जिल्ह्यातून प्रतापरावने तडीपार केलं. तिथल्या एसडीओकडे 60 प्रकरणं होते तडीपारीचे, 60. त्या 60 प्रकरणं निर्दोष केले सगळ्या गुंड, दारू विकणारे वगैरे लोकांचे. आणि एकट्या डॉक्टर टालेंची तडीपारी काढली 9 जिल्ह्यातून तडीपार. का? आमच्यामुळे यांच्या खुर्च्यांना धोका तयार झाला म्हणून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही भांडतो म्हणून. सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम हे लोक करतायत. ते प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री जरी असलं तरी त्याला उरून पुरतो आम्ही त्या माणसाला, प्रतापरावांना. आम्ही काही घाबरत नाही. किती खोट्या केसेस करा, किती दडपशाही करा, अरे हम किसान के बच्चे, हम डरने वालों में से नहीं है. आणि यांचे घर काचाचे आहेत ना, यांचे स्कॅम आमच्या जवळ आहे. आम्ही फायली तयार करून ठेवलेला आहे. वेळ येऊ द्या, दिल्लीत जाऊन बसू जंतर मंतरवर. आम्ही काय डरपोक लोक आहोत का? अरे आम्ही घरातून बाहेर निघतो तर बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून बाहेर पडतो की आज घरी येईल का नाही माहित नाही, आज आंदोलन आहे, गोळीबारात गेलो, आंदोलनात गेलो तर चिंता करू नको. हे असले आम्ही लोक आहे. तुम्ही आम्हाला काय धाक दाखवता? आणि तानाजीराव मुटकुळेला तुमच्या हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर काळं कुत्रं सुद्धा ओळखत नाही मतदारसंघाच्या बाहेर. फक्त हा मतदारसंघ म्हणजे माझी मक्तेदारी आहे. या मतदारसंघाचा मी बाबा आहे.
आणि या मतदारसंघात दुसरं कुणीच काही करायचं नाही, अशा पद्धतीनं जर तुम्ही आमदार वागणार असाल तर तुमच्याही घरावर चाल करून आल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लक्षात ठेवा, आम्ही शेतकऱ्याचे बच्चे आहोत. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, चालणार नाही. आणि पोलीस अधिकाऱ्यांना आणि या भागातल्या महसूल प्रशासनालाही सांगतो, मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस प्रमुखांनाही सांगतो, SP-नाही सांगतो, यांच्या दबावाखाली काम करू नका. आज सत्ता यांची आहे, उद्या सत्ता परिवर्तन होऊ शकतं. आम्ही सत्तेत येऊ द्या, पण आम्ही यांच्यासारखं वाईट वागणार नाही. आम्ही स्वातंत्र्यप्रिय माणसं आहोत आणि इतरांना स्वातंत्र्याची गोडी लावणं हा आमचा आवडता छंद आहे, अधिकार आहे. त्यामुळं यांनी लक्षात ठेवावं, चळवळ काय करू शकते तानाजीराव. अभिजित दिपके सारखा एक हिंगोलीचा सुपुत्र देशामध्ये विद्यार्थ्यांना कॉल देतो आणि लाखोच्या हजारोच्या संख्येनं महाराष्ट्रातले देशातले विद्यार्थी रस्त्यावर उतरतात आणि हमारे सरकार में इस्तीफा नहीं होता असं म्हणणारे राजनाथ सिंग आणि देशाच्या पंतप्रधानांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला हे पुरं भाग पाडतात. ही चळवळ आहे, ही आंदोलनाची ताकद आहे. आम्ही जर का सुरुवात केली तर तानाजीराव तुम्हाला झोप सुद्धा लागणार नाही. लक्षात ठेवा, गाठ आमच्याशी आहे, झोप सुद्धा लागणार नाही. तुमच्यासारखे लय जण आम्ही वाटी लावले महाराष्ट्रात. आम्ही अनेक साखर कारखानदारांचा माज उतरवलेली माणसं आहोत. अनेक दूध संघवाले मस्ती करत होते, त्यांचा माज उतरवणारी आम्ही माणसं आहोत. भल्या भल्यांच्या राजकीय वतनदाऱ्या उद्ध्वस्त करणारे केलेले आम्ही प्रस्थापितांच्या. तुम्ही आमच्या नादाला लागू नका. आम्ही रस्त्यावरचे फकीर आहे. आमचं घर काय तुमच्यासारखं काचाचं नाही. एक काळ तुम्हाला जमीन विकावं लागली होती, आता तुम्ही जमिनी कुठे कुठे घेतल्या तेही आम्हाला काढता येईल. तुम्ही कशा पद्धतीने संपत्ती जमवली हे आम्हाला काढता येईल. चळवळीतल्या कार्यकर्त्यांना दाबायचा प्रयत्न कराल तर तुमच्या सुद्धा राजकीय घड्या आणि वतनदाऱ्या उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शेतकऱ्यांची औलाद आहोत आम्ही. अरे 100 वर्षांनी मरायचे, 60 वर्षांनी मरायचे. आज आता या क्षणाला या हिंगोलीच्या विश्रामगृहावर देह सोडायचा आहे हे ठरून जगणारे आम्ही कार्यकर्ते. आमच्याकडून नादाला लागायला लागले तुम्ही. तुम्ही कुणाचाही नाद करा तानाजीराव, पण क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा आणि शेतकऱ्यांच्या पोरांचा नाद करू नका. आमचे डोके खराब झाले ना तर तुम्हाला रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल. लक्षात ठेवा. आणि या भागातल्या अधिकाऱ्यांनाही सांगतो, तुमच्या बदल्या होतात, तुम्ही बदलून जातात. आम्ही जर ठरवलं तुमची तक्रार करायची तर तुमचं नोकरीतलं उत्पन्न किती, पगार किती, जमवलेली संपत्ती किती, तुमची डी लावली तर तुम्हाला मी झोपा लागणार नाही. उगीच चुकीच्या पद्धतीनं जर तडीपारी कराल याद राखा, गाठ शेतकऱ्यांच्या पोरांशी आहे. उभ्या महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे हजारो पोरं हिंगोलीत घेऊन येईल आणि जोपर्यंत तडीपारी रद्द होत नाही तोपर्यंत हिंगोलीचं मैदान सोडणार नाही. हे ठरवलेला मी कार्यकर्ता आहे. बघू यांच्यात दम आहे का. उठणारच नाही हिंगोलीतनं. ही पद्धत आहे खोटे गुन्हे दाखल करण्याची आणि अशी तडीपारी काढण्याची. त्या प्रतापराव जाधवांनी सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज करायला लावला होता बुलढाण्यात. त्यांना वाटलं यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज केला की पुन्हा आंदोलन करणार नाही. अरे बाबा, आम्ही लढणारी माणसं आहे, आम्ही मर्दाची औलाद आहे. आम्ही काय आमदारा खासदाराच्या पोटी जन्माला आलो नाही. नागर कसा हाणायचा, किती दाबायचा, वखर कसा आणायचा, ती पण कशी हटायची, आणि फाळ किती नागराचा हात घालायचा हे आम्हाला चांगलं कळतं. गोपन कशी फिरवायची ना आसूड कसा आणायचा ते आम्हाला चांगलं कळतं. आम्हाला घोडाई लावायचं कळतो, नांगरा सगळं बैले लावायचा कळतो. त्यामुळे सत्ताधारी नेत्यांनी जरा सावध राहिलं पाहिजे. चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या नादाला लागाल तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल. ही मी तुमच्या भागातल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला सांगतो. आणि ज्या अधिकाऱ्याकडे ही तडीपारीचं प्रकरण चालणार आहे त्यांनाही सांगतो, लय जोशात सत्ताधाऱ्यांची काम करू नका. आणि जर तुम्हाला सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर अशा तडीपाऱ्या काढायच्या असतील तर नोकरीचा राजीनामा द्या आणि त्यांच्या घरी संडास साफ करायचं काम करा. हुजरीगिरी करा त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या घरची साफसफाई करा. तर एवढी तुम्हाला हुजरीगिरी करायची आहे. त्यांच्या घरी कामाला राहा ना. दरबारातले हुजरे म्हणून काम कराल
तर खपून घेतला जाणार नाही. गजानन कावरखे आणि नामदेव पतंगेच्या सोबत उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी उभा आहे. ही लढणारी माणसं आहे आणि लढणारी माणसं जिवंत ठेवणं हे आमचं काम आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं काम आहे. तानाजीराव मुटकुळेला किती लोक ओळखतात हो? हिंगोली जिल्ह्याच्या पलीकडे काळं कुत्र ओळखत नाही. गजानन कावरखेला उभा महाराष्ट्र ओळखतो, चळवळीतला कार्यकर्ता म्हणून. नामदेव पतंगेला ओळखतो. हे काय स्वतःच्या स्वार्थासाठी लढतात काही लोक? अरे ज्या अभिजित दिपकेंची त्यांची ओळख नाही, त्यांनी आंदोलन केलं तर यांनी आमच्या लोकांनी पुतळा जाळला, रस्त्यावर आले, रस्त्यावर उतरले, गुन्हे दाखल करून घेतले. ह्याच्यात काय स्वार्थ आहे? तिकडे घाडगे पाटलाला मारहाण झाली लातूरमध्ये, आमच्या गजानन कावरखे नामदेवने रस्त्यावर आंदोलन केलं. चळवळीतल्या लोकांच्या पाठीशी उभं राहणारी माणसं आहेत. यांच्यावर झालेला अन्याय कदापि खपून घेतला जाणार नाही हे मी ठामपणानं सांगतो. आणि असल्या आमदार खासदार लोकांना आम्ही फाट्यावर बांधतो. आमदार झाले खासदार झाले म्हणजे तुम्ही मोठे झाले नाही, लक्षात ठेवा. तुमच्यापेक्षा चळवळीतल्या लोकांची ताकद मोठी असते, सत्तेपेक्षा रस्त्यावरची ताकद मोठी असते. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावून 1.5 वर्ष लोक तुरुंगात टाकले 1975-77ला. तेव्हा सुद्धा जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाने आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि इंदिरा गांधींचा पराभव होऊन देशामध्ये मोरारजी देसाईंचं सरकार आल्याचा इतिहास आहे. आपलं हे जेनझीचं आंदोलन सुद्धा हा सुद्धा मोठा इतिहास आहे. शेतकरी आंदोलनाने सुद्धा अनेक वेळा सत्ता परिवर्तन केलेलं आहे. कांद्याच्या प्रश्नावर अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलेलं आहे. माझं डोकं खराब झालं तर तानाजीराव तुम्हाला एकाही गावात शेतकरी फिरू देणार नाही. मी येऊन बसीन महिनाभर इथं, 2 महिने इथं. लक्षात ठेवा. हे असले भंपक धंदे बंद करा. लढायचं असेल आमच्यासोबत तर मैदानात लढा. तारीख ठरवा, वेळ ठरवा, चौक ठरवा, कुठे यायचं तिथं हा पठ्ठ्या यायला तयार आहे. एकटा म्हणलं तर एकटा येतो, फौज घेऊन यायचं म्हणलं तर फौज घेऊन येतो. पण असले हे चाळे बंद करा. विदर्भाच्या भाषेत त्याला जरा वेगळे चाळे म्हणतात, ते मी इथं उल्लेख करणार नाही त्याचा. पण वेळ प्रसंग आला तर तेही बोलायला मी मागे पुढे पाहणार नाही. सगळं आज बोलणार नाही. गजानन कावरखेंची तडीपारी रद्द झाली नाही तर याचे परिणाम या भागातल्या अधिकाऱ्यांना, प्रशासनाला भोगावे लागतील. आणि ज्या अधिकाऱ्याने ही ऑर्डर काढली, ठाणेदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, त्यांनाही सांगतो, सत्तेतल्या लोकांची चमचेगिरी करायची असेल तर त्यांच्या पक्षात प्रवेश करा, पदं घ्या आणि निवडणुका लढवा, तिकडेच जा, काशी करा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय लोबो लावता आणि सामान्य माणसावर अन्याय करता हे चालणार नाही. लक्षात ठेवा. तुमचे धंदे आम्हाला बाहेर काढावे लागतील आणि ते काढायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. किती चोऱ्यांचे तपास झाले, किती दरोड्यांचे तपास झाले, तुमचं काय काय पेंडिंग आहे सगळं आम्हाला माहित आहे. आमच्याजवळ पण तुमच्या कुंडल्या आहे. वाकड्यात शिरायला लावू नका, नाही तर गंभीर परिणाम होतील. गजानन कावरखे एकटे नाहीत, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने त्या ठिकाणी उभे आहोत हे सांगायला आज मी हिंगोलीमध्ये आलेलो आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न या भागातले